नमस्कार मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जळगावमध्ये गेल्या महिन्यात म्हणजे गेल्या वर्षी 15 डिसेंबर 2023 एक असं प्रकरण घडलं आहे की त्या प्रकरणाने संपूर्ण पोलीस प्रशासन, आता भानगड अशी आहे, माणूस पार तुम्हाला सांगतो चंद्रावर गेला, इतकी प्रगती केली, पण श्रद्धा कुठं ठेवायची आणि अंधश्रद्धा कुठं ठेवायची ह्यातलं फरकच लोकांना कळा नाही अजून. हा, जे अशक्य कोटीतली गोष्ट आहे ना त्याला अंधश्रद्धा म्हणायची, जे वाईट करायला सांगतं त्याला अंधश्रद्धा म्हणायची. आणि श्रद्धा कशी? डोळस पाहिजे, अंध नको. श्रद्धेचे दोन प्रकार आहेत, डोळस आणि अंध. ह्या प्रकरणामध्ये मायाबाई, आता ही माया दिलीप फणसे, प्रॉपर जळगावमधली शहरातली घटना आहे आणि वय वर्ष 51. ही गृहिणी म्हणजे घरातच, पण विश्वास देवदेव सगळीच करतात, प्रत्येक कुठल्या तरी देवीला पोचतात, परडे असते, अंगात येणं असतं, सगळा विषय समजू शकतो आपण. पण काही महिला ह्या इतका विश्वास असतो त्या देवाला जोडून अंधश्रद्धा त्याच्यात मिसळते ती. मग कुठला तरी तांत्रिक बाबा मांत्रिक त्याला पैसे दे, त्याला दागिने दे, त्याला शिदा दे, त्याला यज्ञाच्या नावाखाली, ह्याला म्हणतात अंधश्रद्धा. याच्यावर विश्वास ठेवू नका. आणि अंधश्रद्धा विरोधी कायदा सुद्धा आहे आपल्याकडे, तुम्हाला सांगतो, मराठी शासनाने तो पास केलेला आहे. असं तुम्हाला जर एखादा मांत्रिक बोंधू जर मानला की असं असं वाईट करायचंय काय, तर त्याची तक्रार पोलीस स्टेशनला 100% द्या, निनावी द्या, त्याचं नाव सांगा, त्याचा उचलाच म्हणा, त्याची सगळी अंधश्रद्धा बाहेर काढतात पोलीस, असा विषय. ही जी घटना आहे मायाबाई दिलीप फणसे, आता ही 51 वर्षाची महिला आहे आणि ह्या महिलेचं घरकाम व्यवस्थित सगळं असे चाललं होतं. तिचं जे पती आहे ते आपली शेती भलं ते भले, एक नाही दोन नाही कोणाची, पोरं कामानिमित्त बाहेर होती. ह्या महिलेला थोडा ह्या शेजारणीकडे बस, त्या शेजारणीकडे थोडा वेळ मिळायचा आणि टोटल अंधश्रद्धेच्या गोष्टी. सोन्याची हौस, आणि बायांना सोन्याची मारण्याची हौस असते. आता ह्या महिला आहे जी हिचा एक बाचा असतो, संतोष रामचंद्र मुळीक, अमोल रतनसिंग दांगडे हा बाचा असतो. आणि त्याचा जो एक मित्र आहे संतोष रामचंद्र मुळीक, हा असतो मांत्रिक. त्याला त्या गावरान भाषेत डोळा बी म्हणतात, की त्या डोळ्याला जमिनीखालचं पाणी दिसतं, त्या डोळ्याला जमिनीखालचं दन दिसतं, तो लाह्या उधाळतो, नोटा पाडितो, नख्याचं कासा वाना, 12 नख्याचं 15 नख्याचं, ही प्युअर अंधश्रद्धा. हा, ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो अनेकांचा बळी जातो ना. हा जो मांत्रिक आहे संतोष रामचंद्र मुळीक, यांनी गोपशात घेतला त्या अमोलला. अमोलचं स्वप्न साधं होतं, सगळ्यांचं असतं तेच, एक गाडी पाहिजे, बँक बॅलन्स पाहिजे, आणि बंगला पाहिजे, आणि त्यासाठी पैसा पाहिजे. पैसा फक्त कष्ट करूनच येतो, आणि पैसा फक्त कष्टाबरोबर जर डोकं असेल तरच येतो. हा, म्हणजे केलेल्या कष्टातून, व्यवसायातून किंवा व्यवसाय वाढवून जे पैसे मिळवतात आणि ते पैसे इन्व्हेस्ट जर योग्य प्रकारे केले तरच ते काही पटीत वाढतात, नाही नुसतं कमवून बी उपयोग नाही, असा विषय. एवढं अमोल लागलं त्याच्या नादाला. आता म्हणला तुझ्या नशिबात धनी योग्य बघ, आता हे 100चं पेट्रोल 50चं पेट्रोल टाकून फिरणार म्हणला धनी योग, चायला वाडी बिडी मस्जिदमध्ये बसायचा योग आला काय माझा. म्हणला काय महाराज काय म्हणणं आहे. म्हणला त्यासाठी खर्च आहे, पण जमिनीत धन आहे बघ एक ठिकाणी. म्हणजे कुठे? ती दाख सांगन तुला, जुन्या पाडक्या वाड्यात धन आहे, तिथं काय कोण राहत नाही, आता गाव दुसरीकडे गेले, पण त्यासाठी पूजा करावं लागेल. आणि त्याला मला थोडं काही सामान आणायचे लांब जाऊन, तू मला 10,000 रुपये दे. शनी बाबाने दिलं 10,000 त्याला. आता ही 10,000 हीच त्याचं इन्कम. पण तो संतोष रामचंद्र मुळीक आहे, हा व्यसनी माणूस होता. त्याची तर दोन एक महिन्याची सोय तर नक्की झाली, 1.5-2 महिना त्याच्यात तो कचून दारू पिऊ शकतो. याला काहीतरी नादवायचं म्हणून याने काय केलं, मला अवघड उपाय सांगू याला, म्हणजे ह्या करायचा नाही, आपलं जिरत्यान. म्हणून अमोलला म्हणला, अरे म्हणला कवा दन काढायचं. म्हणलं हे बावटे काय, तू कवा बी निघते काय दनाला आमशाला निघतं, म्हणलं त्या आमशाला खांदो आपण. मग म्हणला त्यासाठी पूजापाठ करावं लागेल, सामान सगळं मी आणलेलं आहे, म्हणला नदीकाठी पूजा करावं लागते. असं आहे का? पण अवघड आहे. म्हणला सुवासिनी स्त्री, काय गरीब म्हातारी असू द्या, कसली असू द्या, तरणी असू द्या, सुवासिनी स्त्री पूजेला बसवायची, तिच्या हाताने पूजा करायची आणि तिचा बळी द्यावा लागेल. आता ह्या मांत्रिकासाठी पोलीस स्टेशन, तुम्हाला सांगतो, अशी जर लोक कोण म्हणलं ना तर त्याचं नाव पोलीस स्टेशनला करायचं.
0 मिनिटात उचलणार. तुम्हाला सांगतो, असला रिपीट करा आयुष्यात ते कोणाला नरबळी म्हणतात, त्याला नरबळीचं ते भाषा करणार नाही. हे सगळं लबाड आहे, फ्रॉड आहे आणि ह्याच्यामध्ये फसू नका असं माझं तुम्हाला सांगणं आहे. हां, तो म्हणला आयला आता लय अवघड सांगितलं महाराज. म्हणला तुम्ही मारायचं कोणाला भाऊ आता? बघ बा तुझा प्रश्न आहे, तुझा प्रश्न आहे. म्हणलं याने डोकं लावलं, याला लांब कुठं कोण दिसलीच नाही. संध्याकाळी काय मला मामीला जवळ आहे आपली, मामीला आधी गेला मामीकडे दुपारचा 2 वाजता. महत्वाचं बोलायचं. मामी म्हणला काय येईन ना, तुम्हाला निम मला निम. म्हणले काही मोठा हांडा आहे म्हणला. हा 20 किलो सोनं तर मोकार, रत्न पाचून मानकं तर वेगळीच. आता सोनं म्हणल्यावर हे म्हणल्यावर त्या मामीच्या पुढे चित्र उभं राहिलं. भया 10 किलो सोनं, कुठं कुठं दागिनं घालू, कसलं कसलं दागिनं घालू. ते आता ते जुन्या माणसातले अवघड. 51 वर्षाची बाई, तिला कळायला पाहिजे की असं कधी नसतं. पूजा करावं लागते, त्याची सुवासीन बाई लागते. तिच्या हाते पूजा केली ना, तिच्याच हातावर निघणार ते असतं. आणि बाई मी आहे ना, मग तू कशाला लोक इकडे तिकडे बघतो. तिसरा पार्टनर आपल्यात नको, आपण दोघंच. हा आपण दोघं मिळून तिथं काढू. म्हणला मग लय लांब कशाला, आज रात्रीच काढू 9:30 वाजता. घरात कोण नसलं ना, सगळ्यांना झोपून देऊन तुम्ही निघा बाहेर. फक्त मी गाडी घेऊन उभा राहतो तिथं. बसली मामी काय माग डायरेक्ट नदीला. तिथं मांत्रिक हजरच होता. त्यांनी काय फुलन बिलन वाकड्या तिकड्या कशाच्या लिंबाच्या माझ्या काटक्या, त्याच्या डोक्यात काय होतं 10,000 घेऊन दारू पिणे. म्हणला तुम्ही हे नाही केलं, मग पूजा आली सगळं करा म्हणला कार्यक्रम. पूजा बिजा त्या बाईला करायला लावली, मायाबाईला. आणि शिव साईडला बसल्याला आणि ह्यानी खुणावलं. म्हणला जाऊन दे, होऊन दे कार्यक्रम. आता हे जे बावळाट अमोल आहे, तिचा बाचा अमोल रतनसिंग दांगडे, याने नायलॉनच्या दोरीने त्या महिलेची गळावळून हत्या केली. तिथं टाकली म्हातारी, तिथं गेली मायाबाई मरून. काय हा मला झालं आता, काम झालं आता, येणाऱ्या आमिषाला दन निघन, तुम्ही काळजी नका करू. त्यांनी असं पाणी बिणी मारलं, मृतदेह तिथं पाडल्याला. म्हणलं मामी मिली, आता काय सांगायचं, काय कसं काय करायचं. ती म्हणला तुला श्रीमंत, तू काळजी करू नको, तू टेन्शन नको घेऊ, म्हणलं मी आहे. तू फक्त तिच्या सगळं दागिनं काढ. सोन्याला सोनं वडीतं म्हणला, ती सोनं सगळं माया करते. मग याचा अजून 2 महिन्याची पैसे झाली असं हे मांत्रिकाची. काय आता मांत्रिक आहे सगळे बोंधू बिखार चोट ह्यांना काय तुम्ही महत्व देऊ नका अजिबात. लय गावगावीत लास कुकू बिकू लावणार देस्त असे असतात बघा लोक. तुम्ही कधी बघा, मला पाणी कळतं, दुनिया कळतं, काहीतरी वेगळा काहीतरी दुपट्टा वापरायचा, मफलर वापरायची, भस्म लावायचा, कुठं काय शाजूक पानासारखं वागायचं, असला प्रकार असतो. ह्यांच्या नादी लागायचं नाही. ह्यांचा मुक्काम हा जेलमध्ये झाला पाहिजे. ती म्हातारी गेली मरून, मामी गेली मरून, आणि ती बॉडी त्यांनी तिथंच पुरली. आणि तो जो प्रकार आहे, हा प्रकार निदर्शनास बिथिल डोळा असतात, तुम्हाला माहिती आहे. 9:30-10ची घटना. नदीच्या पाईपलाईन असतात, ते मोटर करा कोणतरी बघितला की काहीतरी विषय चाललाय, तो ना म्हणत आपलं बघितलं आणि गेला. मग ह्या कानाची त्या कानाला 2 दिवसात पोलिसांना कळलं. पोलिसांनी बॉडी उकारली, तिथे निघाली. कोण होता? हे होता. ह्याला उचलला. त्याला वाटलं आता मोटरसायकलवरून डायरेक्ट जेलमध्ये आलं. ती मोटरसायकल काय नाही, सोनं तर अजिबातच नाही. आणि मांत्रिक जाव आत घेऊन रापकावलाय, तुम्हाला सांगतो. त्याचा इतका करेक्ट कार्यक्रम केला, फडणवीस सुद्धा करू शकत नाही एखाद्याचा. हा फडणवीस करतो तसं व्यवस्थित, पण तितका परफेक्ट, इतका पोलिसांनी परफेक्ट केला याचा. गाडा मोकळा झाला. मग त्या घटनेतून नशीब पहिलीच केस होती, कारण पोलिसांनी एवढा त्याला तुडून काढला की बाबा तू अजून काही कोणाचा कार्यक्रम केलाय कुठं. पण तसा काही विषय नव्हता. ते आपल्या छटछटवारीत पेताड जगण्यावारी होतं. ह्या बाईचा नाहक फक्त सोन्याच्या हव्याचा पायी जीव गेला, ही सगळ्यात वाईट गोष्ट झाली. आणि त्याच्यामुळे माझी हादुरी विनंती की अशा प्रकारचे मांत्रिक आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रवृत्तींना स्थान द्यायचं नाही. तुमच्या नुसता कानावाला कोण आहे काय, निनावी फोन करा पोलिसांना, तुम्हाला सांगतो काही फरक पडत नाही. त्याचा ॲड्रेस द्या, पत्ता द्या, फोन नंबर द्या, तुमचं नाव सुद्धा गुप्त राखलं जाईल. पण पोलिसांना बऱ्याचशा तपास कामात अशा रेकॉर्ड जर असेल ना, तर मदत होती की कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात. हा विषय फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं अशा घटनांना अजिबात दुजोरा देऊ नका, अशी तुम्हाला हादुरी विनंती आहे. रामकृष्ण हरी माऊली.